नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात मित्रांनो. तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 27 मे मंगळवार आणि आम्ही चाललो आहोत आमच्या गावाला, म्हणजेच वावे मांजरज, तालुका तळा, जिल्हा रायगड. तर हा प्रवास आता बऱ्याच वर्षानंतर मी एसटीने करतोय. सोबत माझी आई आहे, वाईफ आहे आणि माझा मुलगा पण आहे. तर सकाळचे वाजलेले आहेत आता जवळजवळ 6:15. आम्ही जे बुकिंग केलं आहे ती एसटी आहे विठ्ठलवाडी दिवे आगार, जी विठ्ठलवाडीवरनं सकाळी 6 वाजता सुटते आणि तिचं डोंबिवलीला बोर्डिंग टाईम आहे 6:23 आणि आपल्याला उतरायचं आहे साई, मोरबा साई, जिकडे त्यांचा टायमिंग आहे जवळजवळ 10:30 पावणे 11. तर हा पूर्ण प्रवास एसटीने असणार आहे बऱ्याच वर्षाने, आपल्या आवडत्या लालपरीने कोकणामधून. तर पाऊस पण पडायला लागला आहे, तर मस्तच सगळीकडे हिरवळ झाली असणार, म्हणजे आजूबाजूला बघण्यासारखं बरंच काही असणार आहे. तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे, शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. आणि हा बघताय माझ्या मागे जो आहे तो डोंबिवली एस टी स्टँडचा परिसर आहे. हा पूर्ण डोंबिवली एस टी स्टँड, माझ्या मागे येतो डोंबिवली एस टी स्टँड. तर आता थोड्याच वेळात एक मे बी 10-15 मिनिटात एस टी येईल लागली. तर चला भेटूया. आकाश आकाश आम्ही सगळे गावाला निघाले. चला एस टीची वाट बघतो, डोंबिवली एस टी स्टँड. तर फायनली आमचा प्रवास चालू झालेला आहे गावाच्या दिशेने, बट थोडासा चेंज झाला आणि विठ्ठलवाडी दिव्यागार एस टी होती ती कॅन्सल झाली. तर आम्हाला स्विच करून मिळालं, म्हणजे चिपळूण एस टी होती, विठ्ठलवाडी चिपळूण, त्या एस टीमध्ये शिफ्ट केले. प्रवास तर चालू झाला आहे, बट आम्हाला तर डायरेक्ट गावाला आणि मानगावपासून बस चेंज करून घेतो वाटेल. आता झालं आम्ही ते वाईफाय प्रवासाला चालू झालं. डोंबिवलीवरनं निघालो, एक्झॅक्ट 6:30 डोंबिवलीवरनं निघालो. बघूया 3 वाजेपर्यंत, 11 वाजेपर्यंत पोहोचायचा अंदाज. भिवंडी चिपळूण शिरफाट्याला टच झालो. आता इथून सुसाट प्रवास होतील माणगाव. वातावरण पण पावसाळी ढगाळ वातावरण आहे. बघूया, पाऊस नक्कीच भेटेल. पनवेलमध्ये आपली एंट्री झालेली आहे. डोंबिवलीनंतर पहिला स्टॉप पनवेल एस टी स्टँड. डेपोवर एंट्री होती है पनवेल. पनवेल एस टी स्टँड. पनवेल डेपो आपली भिवंडी चिपळूण गाडी होती. चला आता निघायची वेळ झाली. पनवेल डेपोच्या पुढे आता आपण या ब्रिज खालून राईट घेतोय. मग आपण डायरेक्ट टच होणार मुंबई गोवा नॅशनल हायवे. समोरच या ब्रिज खाली डीमार्ट आहे, पनवेलचा डीमार्ट. तिथून आता आपण राईट घेणार आणि पुढे जाऊन लेफ्ट घेणार की आपण मुंबई गोवा नॅशनल हायवेला टच होणार. पळसपे फाटाला आता पुढे जाऊन आपल्याला लेफ्ट घ्यायचं. मुंबई गोवा नॅशनल हायवेला टच झालं.
मस्त पावसाळी वातावरण झाले, डोंगरांवरती ढगांची चादर आहे, मस्त सगळीकडे हिरवळगार आणि त्यावरून आपला मुंबई गोवा नॅशनल हायवेवर आपल्या लाडक्या लालपरीमधून चालणारा एसटीचा प्रवास. कर्नाळा अभयारण्यात आपला प्रवेश झालेला आहे. मस्त वातावरण आहे. एक लालपरी दुसऱ्या लालपरीला ओव्हरटेक करतात. नदीला फुल पाणी भरलं. रामवाडी डेपोवर आपण 8:30 पर्यंत पोहोचलो. इथे पण बस मे बी 10 मिनिटं थांबली. चहा वगैरे मिळतो. हे आपलं पेण रामवाडी एस टी स्टँड. रामवाडी बस डेपोवर हार्डली 1-2 मिनिटच एस टी थांबली तर लगेच रिव्हर्स घेतात गाडी भाडे. वर्षाने वडखळ नाक्यावरनं प्रवास होतो एस टीने आणि जेव्हा प्रायव्हेट गाडीने प्रवास करतो तेव्हा आपण डायरेक्ट ब्रिजवरनं वडखळ क्रॉस करून पुढे जातो. बट एस टीला वडखळ डेपोवरती जायचं असतं त्यामुळे ब्रिजच्या खालून घेतो. थोड्याच वेळात आता वडखळ एस टी स्टँड वडखळ नाका. वडखळ नाक्यावर लहानपणीच्या खूप जुन्या आठवणी. वडखळ नाक्यावरचं ट्रॅफिक सगळ्यात फेमस ट्रॅफिक. कोकणात जाताना वडखळ नाक्यावरती कमीत कमी एस टी अर्धा-पाऊण तास ट्रॅफिकमध्ये असायची सीझन टायमात. तो हा वडखळ नाका. आता आपण वडखळ बस स्थानकावर आलेलो आहोत. वडखळ बस स्थानक. हा डेपोच्या बाहेर आलं की राईटला अलिबागला जाणारा रोड. अलिबाग तिथे हॉटेल नाक्यावरचं फेमस हॉटेल.
चला आता आपण वडखळ नाका क्रॉस करून आता परत पुढे जाऊ मुंबई गोवा नॅशनल हायवेला मर्ज होऊ. तर मित्रांनो, आपण नेहमी जेव्हा गाडीने प्रवास करतो कारने तेव्हा आपण इकडे हॉल्ट घेतो. हॉटेल कामत तर आज आपण एसटीने प्रवास करतो त्यामुळे आज तिकडे हॉल्ट घेतलेले नाही. कोकणातल्या नद्या फुल भरून व्हायला सुरुवात पण झाली आणि आता 27 मे. वाकण नाका आपण क्रॉस केला. वाकण नाक्याच्या पुढे आपण आलो आणि इथे आता थोड्याच दिवसात टोल चालू होईल. टोल गेटचं काम जवळपास कंप्लीट झालं. टोलचे डिटेल्स लावलेले आहेत. लेन 1, 2, 3, 4 या गणपतीपर्यंत हा टोल चालू आहे. कोकणात जाणाऱ्यांसाठी टोल चालू होणार. घरातून निघताना बॉइल्ड एग घेऊन निघालो. बस तर कुठे जास्त हॉल्ट घेतला ना तर चला ब्रेकफास्ट करून घेऊ. बॉइल्ड एग इंदापूर. इंदापूर डेपो. आपण फायनली आपल्या डेस्टिनेशनच्या जवळ आलेलो. इंदापूर डेपो. आता नेक्स्ट लगेच एक अर्ध्या तासात माणगाव येईल. मग आपल्याला बस चेंज करायची. एक्झॅक्टली 10 वाजता आपली इंदापूर डेपोवर एंट्री झालेली. हा मागे इंदापूर डेपो आहे. एक 10 मिनटं गाडी थांबणार आहे. तर चला आपण थोडंसं काहीतरी स्नॅक्स आयटम घेऊ. इकडचा वडापाव खूप फेमस आहे. वडापाव घेऊ आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला कंटिन्यू. इंदापूर डेपोवरचा 4 वडापाव होता. इकडचा वडापाव खूप फेमस आहे. माणगाव डेपो जवळ आलेलो आहे. हार्डली 2 मिनिटात माणगाव डेपो. आपल्याला बस चेंज करायची किंवा प्रायव्हेट व्हेकल बघून काय म्हणतो. माणगाव डेपोला उतरलो आणि समोरच लगेच माणगाव मसाला गाडी उभी होती. लगेच चढलो. बसायला पण सगळ्यांना जागा नाही. गाडी पण एमटी आहे. आणि आता माणगाववरनं निघालो. आता थोड्याच मोरगाव पण. चला आता पुढं हा घाट सेक्शन आहे. आता आपल्याला साईडला उतरायचं. मग तिकडनं ऑटोने वावेला. मे महिन्यातच इथे नद्यांना पूर यायला लागला. मोरबा शेतामधनं पूर्ण पाणी वाहतं. मोरबा बस स्थानक. पण मोरब्याला पोचलेलो आहोत. अर्ध्या तासात साई. पूर्ण घाट सेक्शन चालू आहे जात आहे.
माझ्या आईचं आजोळ. आपल्याला उतरलो, थोडंसं सामान घेतलं आणि आता रिक्षा करतो वागायला जाण्यासाठी. तर आता रिक्षात सामान ठेवू आणि आपल्या गावाला वागायला जाऊ. ऑटो केली, आता डायरेक्ट गाडीने आता 10 मिनिटात वागायला पोहोचू. बसायला पण आकाश मजा करतोय रिक्षामध्ये. सामान फुल पॅक आहे रिक्षामध्ये. सामान जास्त चांगलीच्या नदीला पाणी आलेलं व्हायला लागली. नदी आकाश, ते बघ नदी राईटला, राईट साईड. ते बघ नदी. वाव, जातो का कचरायचं. आता 4 दिवस तुला तेच करायचं. गेल्यावर एक 2 मिनिटात आता घरी पोहोचू. वावे मांजरेच्या घराच्या जवळ आलेलो आहोत. इथून राईट घ्या, त्या गल्लीत आतमध्ये घ्यायचं. इथून घ्या आतमध्ये. वावे मांजरेच्या आलेला आहे. पण म्हणजे काय आडनाव काय असेल? सोलकर. अच्छा, बस इकडे कॉर्नरला थांबव. लेफ्टला बस. पुढे नको जाऊ. फायनली आलेलो आहे आपल्या घरी. तर फायनली एक 12 वाजता आम्ही दुपारी आमच्या गावाला पोचलो, म्हणजेच वावे मांजरेला पोचलो. तर हा पूर्ण प्रवासाचा व्हिडिओ होता. डोंबिवली ते आमच्या गावापर्यंतचा लालपरीने एसटीने केलेला प्रवास होता. तर प्रवासात तर खूपच मजा आली, कारण पाऊस पडत होता, आजूबाजूचं वातावरण तर एकदम मस्तच होतं. तर आता थोडंसं खाऊन आम्ही असं जस्ट रिलॅक्स बसलेलो आहे. हा घराच्या मागचा परिसर, अंगणाचा परिसर. हे जे दिसतात ते आंब्याचे कलम लावले. 5 वर्षाचे आहेत. अजून त्यांना 5 वर्षानंतर मस्तच आंबे येतील. तर हा व्हिडिओ प्रवासाचा होता. तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टाटा, सी यू, टेक केअर, गुड बाय, सी यू.